तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. रात्रच झाली म्हणू शकता, 9:30 वाजले आणि मी माझ्या होम टाऊनला आहे सध्या, अमरावतीला. थोडंसं कॉन्शियस आहे बिकॉज 20-25 दिवसानंतर ब्लॉग आपण शूट करतोय आणि हॉस्टेलवर नाही आहे, रूमवर. तर ती पोरांची मस्ती या ब्लॉगमध्ये तर पाहायला नाही भेटणार, बट या कम बॅक बिकॉज 1 महिना तरी झाला की मी ब्लॉग शूट नाही केला, स्वतःला फिल्म नाही केलं काहीच. कारण बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या अराऊंड दिमागात, बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या की कॉन्टेंट कसं काय, फ्युचर रिलेटेड थोड्याशा गोष्टी चालू होत्या, हेल्थ इश्यू पण होते आणि सोबतच द स्टेज, ज्या स्टेजवर आहे, प्लेसमेंट्स आहे, यूट्यूब जर्नी पण आहे, इन्स्टा जर्नी पण आहे. सो सगळं दिमागात गोल 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 फिरत होतं. त्यामुळं काही जास्त शूट करायची इच्छाच होत नव्हती आणि मी स्वतः म्हणजे समजत नव्हतं दिवस कसे चालले, काय कसं होतं. सो या आता करू सुरू आजपासून, म्हणजे होपफुली आता कन्सिस्टंट राहायचा प्लॅन तर आहे आपला आणि कन्सिस्टंट राहू सुद्धा. सो चला, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. मित्रांनो, मी आलो इथं, म्हणजे मित्रांनो बोलवलं एवढ्या आतुरतेनं की आपण रबडी खाऊ. काय खाऊ? मग काय झालं? बोल बोल. कसं आहे? नाही, ते प्रमोशन नको करू, त्याचं प्रमोशन नको करू. इतकंच, हे आमच्या बजेटच्या वरती आहे. म्हणजे पहा मित्रांनो, याच्यावर रील बनू शकते. हमें इतना कामयाब होना है कि दोस्त को 150 वाली रबडी फालूदा खिला सके. अरे भाऊ, 150 नाही होते. कधी होतं मग कामयाब? कामयाब कधी होतं? बघू पुढच्या वर्षी जॉब गिफ्ट लागला चुकून शब्द वापरला मित्रांनो. कॅमेरा याच्यावर घ्या. हा कन्फर्म लागणार आहे जॉब, कन्फर्म 17 कंपन्याला अप्लाय केला असेल ना. आणि माझं माहित आहे तुम्हाला, रोजी सध्या लॉस मध्ये चालू आहे, तो क्या करू शकते, देखते अभी. आणि याचं म्हणजे कन्फर्म नाही अजून जॉब लागणं. भावांनो, मी काही सध्या नाही आहे, काही सध्या सांगू नाही शकत. इंजिनिअरिंग पास होईन का नाही ते सांगू नाही शकत. नाही तेवढं होतो. चालू आहे, रेझ्युमे तयार करून राहिलो, पण प्रोसेसिंग मध्ये आहो. प्रोसेसिंग मध्ये म्हणजे आमच्यासारखं पोरायला कसं आहे, रेझ्युमे तयार करायला 6 महिने, त्यानंतर अपलोड करायला 6 महिने, कंपनीला अप्लाय करेपर्यंत इंजिनिअरिंग खतम होऊन जाते. आणि इकडे बा कोर्स झाले, रेझ्युमे बनला. आतापर्यंत 2 कंपन्याचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. प्लेसमेंट कदाचित झालेलं तसं सांगत नाही आपल्याला. चांगला होऊ दे. तो झाल्यावर आपल्याला राजमहल मध्ये जाणार आईस्क्रीम करायला. मग त्या राजमार्गाला लागणार अमरावतीच्या. आता कसं तू पार्टी देत नाही, काही बर्थडे असला काही असला पार्टी देत नाही. हा पार्टीचे त्याच्यावर तू अमरावतीत राहत नाही असं वाटतं मला. मग चला आज पार्टी घेऊन जाऊ. आपण अमरावतीत राहत नाही, नाहीतरी आज आहे तर आज देऊनच देते पार्टी. आता काहीच नाही, आता फ्लेक्स करण, आता बँक अकाउंट खोलन आणि त्याचं हे दाखवा. स्नॅप पोरगी स्नॅपवर आणि काय नुसतं स्नॅप शोभते का तुला? चला आता बघू क्या करताय, क्योंकि हम मिडल क्लास यूथ आहे ना. हा शाईन गाडीवरून या गाडीवर स्प्लेंडरवर शिफ्ट झाला. शोभते का तुला? हे शोभते का म्हणजे अरे मेरे म्हणजे आम्ही शाईन सारख्या गाडीवर येणारा पोरग, म्हणजे अजून चांगल्या गाडीवर येते. अचानक या गाडीवर शिफ्ट झाला. हा गाडी चांगली आहे ना, गाडी दणकट आहे. अजून माझ्यासारखी शोभते का ही गाडी? माझ्यासारखी 2 मावते. भाऊ सारख्या क्रिएटरला ही गाडी शोभत नाही. शोभत नाही. क्रिएटर का डाउनफॉल चालू है, सबको पता है. आणि क्रिएटर अभी उठ चुका है कुछ सिचुएशन से और अभी अच्छे से ब्लॉग बनाएगा. चल मग आता काय करायचं तू सांग. हां मानलाय आणि आम्हाला कुठे घेऊन चालला आईस्क्रीम रबडी का? अबे आताच तर चलबा बने
असं दिल पे पत्थर रखते ते गोष्ट म्हणते ना, काही काही म्हणजे असं मनातून नाही येत ते गोष्ट, पण अशी मना लागते. हा? हे का रे, चल ना मग. आमच्या समोर हे दुकान आहे, ते जायचा विचार आहे आमचा. प्रमोशन ऑनलाईन मला नाव सांगत नाही गडी. पण नाही, तू आता म्हणे ना रे, मी देतो. ब्लॉग चालते का? मी देतो म्हणे ना. ब्लॉग चालते का? नाही, किती लोक पाहिजे? पाहतच नाही. मग काय फायदा आहे? अरे असं मेमरीज रे, तू पार्टी दिली, शिवम देशमुखनं कधीतरी पार्टी दिली, दशमीला पार्टी दिली आहे खूपदा, पण भाऊली किंमतच नाही आहे यार. कुठे दिली रे तो? चहा आज दिली तर आता दिली आहे. आज दिली तर भाऊ मध्ये खूप वेळा दिली आहे. अबे 11वी-12वी तो आमच्यासोबत तरी राह काय. आता मी नाव घ्यायला लागलो तर बस झालं मग. अशा 5 पोरी आजूबाजून राहत होत्या याच्या. एक दोन तर मारही खाल्ला भाऊ न, पण नाही खाल्ला. इज्जत सांगता नाही खाल्ला. मी त्या पोरीच्या हातच्या वर आजपर्यंत नाही खाल्ला. पोरीच्या हातचा नाही, पोरीच्यानं मार खाल्ला. नाही बाबा, पोरीच्या मागे आम्हाला बरोबर माहिती. कॅमेरा डोळ्यात डोळे टाकून मन मार नाही खाल्ला म्हणा पोरीच्या. मी मार नाही खाल्ला मित्रांनो, मला फसवण्याचं रॅकेट चालू आहे. पोरीच्या मागे पिढला माहिती आम्हाला. पुऱ्या कॉलेजला बघ पुऱ्या कॉलेजला माहिती आहे ती. हा ब्लॉग माझ्या घरचे पण पाहते, जिथपर्यंत मला माहिती आहे. त्यामुळे मी सांगतो की मी नाही घरचे पाहिजे म्हटल्यावर कसं आहे की माझी पेट्रोल पाटणा मुलगी आहे हे मला घरी माहीत नव्हतं. त्या भाऊच्या ब्लॉगच्यानंच माहीत झालं आहे. पेट्रोल पार्टनर कोणाची मुलगी असू शकते का? मुलं कमी आहे का? शक्य पण आहे बा, मुलं कमी आहे का? मला माहिती आहे तुम्ही म्हणजे माझा हा ब्लॉग बघता, हा मजा उडवते. हा ब्लॉग माझ्या घरचे पाहिजे मला माहित नव्हतं. याचा ब्लॉगच्या ना माहित झाला जेवढे प्रत्येक म्हणजे याच्या एखादा पोरगा रोज पोरीला घेऊन एका गाडीवर कॉलेजला जाते आणि घरच्याला माहित नाही. तर अशा गोष्टी घरच्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणतो तुम्ही कांड करा पण असं काही मित्राला पहिले सांगू नका. पहिले नका सांगू. जेवढे पण आजपर्यंत कांड माझ्या घरी माहीत पडले आहे तेवढे या भाऊच्यानंच माहीत पडले. म्हणजे आज एक इंडस्ट्रियल व्हिजिट मधला अजून एक नवीन प्लॅन आपण कांड सांगू. कोणता सांगतो ना ब्लॉग मध्ये. थांब ना तू. आता पहिले डिस्कस करा कुठं जायचं काय. कांड नाही. पार्टी दे ते कॅन्सल. कॅमेरा बंद कर मग. कॅमेरा बंद कर. कॅमेरा बंद कर म्हणजे कसं दोघायला दिलं अजून 4 जणांची फोन येईल तर आम्हालाही दे. चला फायद्याची गोष्ट आहे. कॅमेरा बंद करू थोडा. मेडिकलची कामं पडून राहिले बघला. तर चला काही विषय नाही. शिवम भाई चल. चालला बिचारा या आशेनंतर चालला की त्याच्याकडून पार्टी घेत नाही आम्ही असं म्हटलं. त्याच्यानंतर तो आता आम्हाला घेऊन आला शिवशक्ती आईस्क्रीम. बघू कसं होते. चल टाक पाय. टाकलं झाला. बकरा झाला तू. बकरा हलाल झाला. अबे घे ना लाजू नको तू. काय घ्यायचंय लवकर सांग. बाय मी तुला सांगू काय, मला याच्यातलंही चालते, काही याच्यातलंही चालते, आणि प्रेम वाढलं तर याच्यातलंही चालते. हा मग अबे तुला चालू काय आहे. बिचारा अजून पोराला स्वस्त आहे का नाही काही हे चालते मला. हा काय घेतो वर बाय. मनातून मन रे, मनातून मन. मनातून मन ना. हा कुठं तिथं राधिका म्हणजे हा तिथेही चालते. तिथं जर भरत असशील बिल तर काही विषय नाही. तिथं भरत असशील प्रमोशन होते आणि फुटत नाही देत आपल्याला. टेन्शन नको घेऊ. चला जोक सपाट मित्रांनो. TTMM करू सांगासाठी. TTMM सांगतो ब्लॉग मध्ये. बिल तेवढं भरून टाका. मजाक नाही करू राहिलो. ठीक आहे. हा मी बरमोड्यावर आलो. कोंगे बरमोडा. आपले पास पैसे नाही. स्प्लेंडरवर कधी पाहिलं नाही गेला. हा तेच पप्पाजी. बघ काय घेतात. हो आता काय घेते माझे मित्र असं सांगा लागते. असे दुसरे मित्र थोडेसे नाराज नाही झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही TTMM करतोय पण बिल शिवम भरणार आहे. कारण आम्ही शिवमला ऑलरेडी जीपे केलेले आहे पैसे. बरोबर ना. इतके सारे आयटम आहे की काय घ्यावं समजलं नाही. घे मग घे. काय
नाही आईस्क्रीम लस्सी घे रे, पेमेंट कर. केसर लस्सी आणि मँगो हा पेमेंट कर, चेहरा पाहून घ्या. कॅमेरावर चालतात 170 170 ओनली. सस्त्यात निपटवलं माणसाल. नाही स्वस्त. हा घे ना मग. अरे 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 पासवर्ड अरे पासवर्ड अरे बस झालं. नाही दिसला. गेले 3 दिसला तर आता अकाउंट सक्सेसफुल. हे पेमेंट दाखव त्यांना पहिले. मँगो इधर. बापरे कावे पण आईस्क्रीम तर सारी त्याच्यात टाकते. म्हणजे का नकली म्हणा आहे का? ए तू याच्यात चुकीनं आईस्क्रीम पडली माझ्या आईस्क्रीम लस्सीची. चुपचाप बघ रे. हा मँगो लस्सी आहे, मँगो फ्लेवर आहे फक्त त्याच्यावर. हाँ ये देखो स्नैक पब. ओए चॅटिंग लीक हो रही है रे. कैसा कर रहा तू? भावासोबत हा? आहे काही विषय नाही त्याच्यात. पण भावासोबत तू दुसऱ्या बहिणीची वाट लावून राहिला त्याचं काय? भाऊ आहे भाऊ. शंतनू ब्रोलीला यस यस यस. कशी आहे? बरी आहे. अरे कसं शिवमनं पार्टी दिली ना. बा आता स्नॅप टाकते. गिविंग पार्टी टू ब्रोज. हा नाही वे लाज वाटते का तुला? वाटतच नाही आपल्याला कधी. पडन ते सरळ पकड. चला आता पिऊ आपण. मित्रांनो फायनली आता आमचं म्हणजे आईस्क्रीम खाऊन झालं. पण इथं मस्त एक भारी गोष्ट दिसली. पाहून घ्या किती मोठं बॅनर लावलाय. जर प्रथमेशचे 1 मिलियन सबस्क्रायबर झाले ना आणि भाऊले ते युट्यूबची प्लेट आली तर प्ले मी बटन याचं प्ले असं बटन. बॅनर लावून अमरावतीत ठिकठिकाणी. अरे 100% 100% मित्रांनो. सगळ्यात पहिले विजय भाऊ खंडेलवाल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या मित्राकडून. खरंच म्हणता मी जर याचे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर मी असे मोठे मोठे बॅनर पुरा अमरावतीत लावले. 100% हे अमुक 100%. हे आमचे अमुक भाऊ. चला आता मी खरंच लावून. थँक्यू यार. पण लस्सी दिली हो असं मन भरून आलं यार. असं डोळ्यातून पाणी येऊन राहिलं का मित्रांनो पैसे खर्च केले थोडेसे आमच्यासाठी. भावांना लय वेळा केले आहे. विशेष म्हणजे हे जेव्हा पुण्याहून अमरावतीत येते मला कॉल करते, घ्यायला बोलावते, दरवेळेला जातो तुझ्याकडे गाडी घेऊन अरे जातो. बाप. आजपर्यंत साले नाव नाही काढत. नाव म्हणजे अरे असा माणूस आहे हा का असं म्हणजे वावा करून घेत नाही बिचारा. अमरावतीत आल्यावर स्वतःची गाडी घेऊन येले, घ्यायलाही जाव, वापस इथून पार्टी घ्याव. हे काय असं म्हणजे कसं बिचारा कधी असं हे सांगत नाही का मी लस्सी दिली हे 100 रुपयाचं पेट्रोल. आता तुम्ही बघितलं ना पेमेंट केलं भाऊ ना लस्सीचं. ते गोष्ट वेगळी. आता आमच्याकडून घेतली ते ना. आणि मित्रांनो कोणत्या काय वर? म्हणते ब्लॉग मध्ये म्हटलं असेल की मला आईस्क्रीम कमी दिली म्हणते. 50 वाली लस्सी पिली नुसता. आता मित्रांनो किसी के ऐसे कंडीशन में नहीं हंसते, हमारे पास नहीं पैसा तो क्या करे. एक ते यांना पार्टी दिली. लाजही नाही वाटत कोणाला म्हणताना का मी पार्टी दिली. आपल्याकडून पैसेही घेतले का रे. हा ए का रे थोडीशी तर वाटू दे. नाही जनाची ना मनाची. बा आता बनकर म्हणते ते मला मार्केटमध्ये नजारा दिसून नाही राहिला म्हणते. काय पाच आहे नेमकं काय समजून नाही राहिलं. काय पाच आहे? पलाश लाईन पा पुरी पाच आहे. पोरी लाज वाटते का काकू पा ब्लॉग पाहत असाल तर शिवमचं झालं वय लग्न करून द्या त्याचं. आता लग्न करून द्या. लग्न पोरगी कशी पाहिजे नाही पोरगी मी दाखवतो त्याला कोणती पोरगी पाहिजे आणि नाव काय तिचं सगळं दाखवतो. त्याचं लग्न करून टाकतो. आता पोरी पाहायला लागला. काय म्हणते खुश झाला. मला सांग कशी पाहिजे तर म्हणजे तुला आवडली कोणती. अबे तर तुझी बायको मला काय आवडत. तू पोरगी पाहिजे तर सांग. अबे पण मला आवडणारी पोरगी तुला काय पाहिजे. तू याची चॉईस बघायची आहे आम्हाला. चॉईस काय ते मला लग्नात दिसत ना काय. भाऊ चिडले आता थोडे. भाऊ चिडले. भाऊ गरम झाले. भाऊ आता फुगे विकते उद्यापासून. फुगे बस प्लेसमेंट नाही झालं तर हेच वेळ आपल्याला. चला चला जाऊ. 10:30 वाजले. काय पाहिजे किंवा खेळणं घेऊन पाहिजे काय. पॅन्टची लय बेकार झाली माझे मित्र. आता कोणी झाऱ्यावर नाही. सगळे असे पागल झाले.
काय माहित काउंटर हा 100% बेबी स्माईल मधून हा आता खेळणं घेऊन मागते आम्हाला 10:30 वाजता याचे असे हार्मोन स्पाइक करून राहिले आज काय माहित काउंटर हे बा वी आर हेडिंग टुवर्ड्स होम तर मित्रांनो फायनली आता मी त्याच्यासोबत फिरून तर आलो पण घरी आल्यावर माहीत पडलं का लाईन गेली आहे चालू आहे समोर DPOवर काम देखते है कब तक आती है लाईन अंदरचा लाईट वगैरे चालू आहे त्याचा नाही पण कूलर चालू नाही होऊ शकत तो होई एक तपली आहे मम्मी बा इकडे बाहेर मस्त हवा घालत बसली आहे मी बसलो लाईन कधी येईन काही सांगता नाही जाता आली पाहिजे लवकर जेवण बाकी आहे भूक लागली